पहिलाच बॉल वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं क्रिकेटमध्ये फुटबॉलचा चांगला वापर दाखवला यावेळी क्षेत्ररक्षकानं ईशान महाडिक चेंडू उचलून फेक करतील तदवर दुहेरी धावेने खातं उघडलं जाईल बॅटर साहिल आणि शेखर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या जसवली बागमंडला विभागाला आज रिप्रेझेंट करतायत त्यांच्या विपक्षामध्ये गुहागर तालुक्यातील तवसाळ गावचा संजय वाघे गोलंदाजी माकवती यावेळेस अतिरिक्त शफल झाले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला पडल्यानंतर खाली राहिला बॉल डॉट बॉल स्लिंगी आम गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज जो गोलंदाजी करतोय ना केवळ 42 वर्षाचा आहे 40+ 6 खेळाडू गतवर्षी गुहागर कुणबी लीग मध्ये 6 बॉलवरती 6 विकेट्स घेणारा कारनामा त्याच्या नावावरती आहे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिला बॉल आणखी एक डॉट बॉल क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना संजय वाघे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा शेखर यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडकडे येत असताना आले आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये फटका क्षेत्ररक्षक झेलच्या दिशेनं झेल सुटला मला वाटतं ऋषी होते त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले ऋषी गोताड परंतु 2 धावा थांबू शकले नाहीत जीवदान मिळते शेखरला शेकम सारख्या बॅटरला जीवदान मिळणं म्हणजे धोक्याची घंटा होऊ शकते चिन्मय 11 गुहागर करिता कारण आपल्या धारिवली टीम करिता गेली कित्येक वर्ष त्यांना आपल्या बॅट मधून धावांचा ओघ दाखवलाय दोन धावा धावपलकावरती वधारतायत धावा जर पाहिल्या धावपलकावरती धावा होत आहेत 5 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत एक आहे वाईडिश लॉंग ऑनला ऋषीच्या रूपानं तर एक आहे मिड विकेटला अभिच्या रूपानं पुन्हा एकदा संजय वाघे सज्ज होत असताना गोलंदाजी माकवती पुढे सरसावत बॅटची कडा यावेळेस पुन्हा एकदा विकेट कीपरनं नाही दिला सहारा आणखीन एकदा डॉट बॉल जरूर आला परंतु लगातारच्या 2 बॉलवरती 2 जीवदान मिळाले आहेत ते बॅटर इथं शेखरला वेलकम अभि विश्वासराव एक चांगला खेळाडू शुभागमन झाले अभिचं स्वागत आहे अभि आपल्या स्पर्धेदरम्यान यावेळीचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर चालला होता ओ विनायक भुवड चांगलं क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी चुकली कॉलिंग थोडंसं खराब झालं होतं परंतु धाव थांबू शकले नाही चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल विनायकचं धावा वाचवल्या पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं केवळ 6 धावांचं वा क्या बात आहे मित्रांनो 40 वर्षाच्या या तरुणाची गोलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये जबरदस्त गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना कोपरीच्या मैदानावरती थांबवणं सोपं काम नाहीये यावर्षी चांगल्या दर्जाचं क्रिकेट अनेक स्पर्धांमध्ये ओपन गटातून खेळत असताना ज्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय तो अभिजित विश्वासराव मूळचा राजापूर तालुक्यातील झरेगावचा सुपुत्र या ठिकाणी दाखल झालाय ऋषी गोताड गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर ऋषी गोताडनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय चला अधिकचा वेळ घेतला जाणार नाहीये या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा डीप मध्ये 3 खेळाडू यावेळेस मात्र पाहायला मिळतात मिड विकेट स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलात तर शेखर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे पहिला बॉल ऋषीचा पहिलाच बॉल फिरवून टाकला पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू बॅटची काढा घेऊन मागे चाललाय ईशान महाडिक चेंडू अडवतील तदवर 1 धाव पहिली धाव धावपलकावरती येत असताना यावेळेस या पहिल्याच चेंडूवरती 7 धावा धावपलकावरती होत आहेत 4 षटकांची लढत यावेळेस मात्र साहिल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे आलाय बऱ्याच अवधीनंतर साहिलला स्ट्राईक आली आहे यावेळीचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर चाललाय पंचांकडे लक्ष राहील पंचांची खूण काय येते हे देखील पाहावं लागेल यस पंच गणवतायत वाईड रुपी या 2 धावा वाईडच्या या 2 धावांनी धावपलक वधारलं जातंय धावपलक पोहोचलं जातंय 8 या आकड्यावरती
यावेळेचा चेंडू खोलात टाकला. धावफलकावरती ही धाव लेग बाईकची भारतीय पंच खूण दाखवतात. 10 धावा होतात, माफ करा, वाईटच्या 2 धावा आल्या आणि ही एक अतिरिक्त 10 धावा. जरूर चेंडू पायावरती आदळला, परंतु यष्ट्यांना सोडून बॅटर शफल झाला होता शेखर, त्यामुळं बचावलाय. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर काढायचा होता. बैठक लगावली आहे. अभिजेलच्या खाली चूक करेल, जजमेंट चुकलंय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चाललाय. चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावफलक वधारतय. 14 वरती जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा ऋषी गोताड. यावेळेचा बॉल यष्टांकडे हाताळायचा होता, बाहेर चाललाय. पंच खूण होतात. वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचतय 15 वरती. आता मात्र ऋषीवरती दडपण निर्माण झालंय. 2 वाईट बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत या षटकामध्ये. साहिल लई मध्ये येऊ लागलाय. इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये खेळत अपिश जाणून बुजून विनायक भुवड जेलच्या खाली सेटअप लावतील जरूर, परंतु त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. सीमापार. षटकार. थँक्यू पुढचे मास्टर. कोपरीच्या या मैदानावरती तुम्हाला फटके खेळता आले पाहिजेत, बाकी हवा तुम्हाला मदत करते. हे मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं. पुन्हा एकदा जर पाहिलात तर सरळ बॅटनं धावा येत असताना उलटी बॅट करण्याचा हा प्रयत्न चुकीचा. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय ऋषीनं. पडल्यानंतर थोडंसं वळण दिलं, गती कमी केली आणि गती बरोबर बीट झाले. धावफलकावरती डॉट बॉल गणला जातोय. धावा झाल्यात 21. शेवटचा अखेरचा 1 बॉल. ऋषी गोताड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवला. बिग ब्लास्ट. सीमा पार आलाय. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. ऋषी गोताड वरती चढवलेला हल्ला या षटकामध्ये मात्र विध्वंसक राहिला साहिल. सांघिक धावफलक जाऊन पोहोचते 27 वरती. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. नवीन गोलंदाज विनायक जीत पागडे गोलंदाजी मार्क वरती. आज खास गुहागर ते विरार प्रवास करत जीत आलाय. जीतचं स्वागत केलंय शेखरनं. सांगतोय शेखर स्वागत आहे तुझं विरार नगरीमध्ये. सीमा पार. षटकार. षटकार आला. धावफलकाला आकार आला. धावफलकावरती वेगानं 33 धावा लिहिल्या जातील. यावेळचा बॉल जास्त बाहेर चालला होता. समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफ वरून विनायक भुवड वेगानं जातील. चेंडू उचलून फेक करतील. तदवर धाव मिळेल 1. एकेरी धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचते 34 वरती. यावेळचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला उडवलाय संजय वाघे. पहा किती शांतपणे हा अनुभव आहे मित्रांनो. गेली 22-25 वर्ष क्रिकेटमध्ये केलेली सेवा. विकेटचं पतन.
साहिल बाद झालेत. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. सोहम फलंदाजी करण्याकरिता. 34 या आकड्यावरती पहिला गडी बाद झालाय. मगाशी पहिल्या मॅच मध्ये 35 धावांची पार्टनरशिप झाली होती गणेश आणि सागरची. या मॅच मध्ये 34 धावांची पार्टनरशिप पहिल्या गड्याकरिता शेखर आणि साहिलची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम. सोहम त्याच्या विपक्षामध्ये जीत पागडे. यावेळीचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बॅटची कडा घेऊन शरीरावरती आदळल्यानंतर बचावलाय बॅटर. डॉट बॉल येतोय. जीत पागडेचा विचार केला तर गुहागर तालुक्यातील अबलोली गावचा हा खेळाडू आज अबलोली ते विरार प्रवास करत या स्पर्धेकरिता खास उपस्थित राहिलाय. पहा काय खेळाडूंच्या मनावरती अधिराज्य करणारी स्पर्धा आहे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा बाहेर काढलं. फटका फसला. शैलेश टोमरे झेलच्या खाली. टिपला जाईल. झेल संपतोय. बॅटर सोहमचा खेळ. थँक्यू डीजे मास्टर. साईदीप चषक 2025 मध्ये पुण्यात एकदा उपस्थित राहिलेल्या सर्व आमच्या खेळाडू मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहताय एकट्याय साईदीप स्पोर्ट चषक 2025 पहिलं पर्व. न्यू बॅटर इन झाले दीपेश आमचे मित्र मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिला तर या स्पर्धेला आणि आमच्या साईदीप स्पोर्ट्सला प्रेम देणारे विपुलजी पाटील यांचं शुभागमन झालं. विपुल यायचंय आपण. आपलं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या एका षटकानंतर आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. शैवी 26 चे खेळाडू आणि साईदीप स्पोर्ट्स वरती सातत्याने प्रेम करणारे आमचे जवळचे मित्र आणि आरटी ऑफिस मध्ये कार्यरत असणारे विपुल पाटील यांचं शुभागमन झाले. विपुल यायचंय आपण. असं नसतं व्हायचंय. न्यू बॅटर इन झालेत. दीपेश आल्या मोठा फटका. दीपेशनं यावेळेस फेकून दिल्या बॉलला. मिड विकेट क्लिअर करत असताना सीमारेषा पार. आलाय षटकार. थँक्यू. 40 धावा धावपलकावरती. पहिले 2 चेंडू वगळता उर्वरित 4 बॉल जीतनं चांगले हाताळले. परंतु पहिला आणि शेवटचा बॉल जो आहे तो राहिलाय फलंदाजांच्या नावावरती. त्या 2 षटकाराने त्याचं या षटकाचं वर्णन आपण पाहायला गेलो तर 13 धावा आणि 2 फलंदाज त्यांना बाद केले. शेवटचा अखेरचा 6 चेंडूंचा खेळ. कोणाला चेंडू सोपवला जातो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. विनायक भुवड तो देखील गोलंदाज स्पेअर मध्ये राहील. अभि देखील स्पेअर मध्ये राहील. परंतु यावेळेस कुणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय तर नव्या दमाचा प्रेम यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती आणलाय. दोन अनुभवी गोलंदाज असताना प्रेमच्या हातामध्ये चेंडू देण्याचा निर्णय घेतलाय संजय वाघे यांनी. कारण प्रेम सध्याच्या या हंगामामध्ये खूप चांगल्या लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर तळा तालुक्यातील जर पाहिलात तर कुडे गावचा दमदार आणि पॉवरफुल आवाज आदरणीय आमचे कॉमेंटेटर अजितजी आरडे यांचं शुभागमन झालंय. अजितजी आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचंय आणि यानंतर लगेचच आपण माईकचा देखील ताबा घ्यायचा आहे. शेवटचा हाणामारीचं षटक गोलंदाजी मागवती प्रेम. पहिला बॉल प्रेमचा. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. फटका चाललाय सीमा पार. आलाय षटकार. थँक्यू. षटकार. यावेळेस मात्र मी म्हटलं की शेखर सारख्या बॅटरला तुम्ही 2 वेळा जीवदान देऊ शकत नाही एकाच मॅच मध्ये आणि ती चूक केली गुहागरकरांनी आणि त्याचा परिणाम मात्र भोगावा लागतोय. 46 वरती धावपलक. यावेळेचा बॉल ऑन साइड वर तर ऑफ साइडला लॉंग ऑफ क्लिअर करत असताना दमदार पॉवरफुल फटका. षटकार. थँक्यू.
ओमकार वारीक सारखा गोलंदाज होता, ईशान महाडिक सारखा गोलंदाज होता, विजय मोरे देखील कामचलाऊ गोलंदाजी करू शकतात, परंतु अशा वेळेला प्रेमला चेंडू दिलं. विनायक भोवडकडे खूप सारा अनुभव होता, परंतु प्रेमकडे जाण्याचा निर्णय थोडासा अंगलट येताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती जर पाहिल्यात तर धावा झाल्या 52. मगाशी 52 चेस झाल्या, परंतु अजूनही 4 बॉल स्पेअर आहेत. आता इथून किती धावा येत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल. शेखर तळपलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रेमच्या विपक्षामध्ये. यावेळेस दांडी गुल. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने त्या वाकवल्या. विकेटचं पतन. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. टीम पाटण, आपण मैदान सोडायचं नाहीये. पाटण संघ यानंतर लगेच आपण सामना खेळवणार आहोत. चांगली फलंदाजी केली आहे बॅटर शेखरनं. न्यू बॅटर राहुल आल्यात, राहुल साखरे. राहुल साखरे आलेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. यावेळीचा बॉल लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दांडी गुल. राहुल आला, राहुल गेला. विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट. क्रिकेटमध्ये खेळामध्ये रंग बदलायला वेळ लागत नाही, हे पाहायला मिळालं. आणि इथून मात्र जसवली टीमला 2 हादरे मिळत असताना थँक्यू विघ्नेश. विघ्नेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये तो सकाळी 7:30ला मैदानात हजर राहिला आणि अजूनही तो आमची खूप अपरिमित मदत करतोय. न्यू बॅटर इन झाले आहेत. ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रेम येताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. विनायक भुवड झेलच्या खाली. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक प्रेमच्या नावावरती. साईदीप चषक 20-25 चा पहिला हॅट्रिक वीर. शेवटचा अखेरचा एक बॉल. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आल्यात.
शेवटचा एक बॉल इथून मात्र काय करणार. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. उमेश जसवली बागमांडला विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत. उमेश दादा ते उमेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अखेरचा एक बॉल हाताळण्याकरिता प्रेम सज्ज होतोय पुन्हा एकदा. डबल विकेट हॅट्रिक होणार का. लगातारच्या 4 बॉलवरती 4 विकेट घेणारा हा पहिला गोलंदाज ठरणार का. उमेश स्ट्रायकरकडे यावेळी समोरच्या दिशेनं विनायक बुवड पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. वाह क्या बात आहे. 4 बॉलवरती 4 विकेट गोलंदाज प्रेमच्या नावावरती. कॉंग्रॅच्युलेशन्स. डबल विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज. प्रथम बॅटिंग करत असताना धावपलकावरती मगाशी देखील लागल्या होत्या दापोली टीमच्या 52. आता जसवली बागमांड विभाग श्रीवर्धनच्या लागल्यात 52. 53 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत आपण पोडियमवरती ज्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. मी या स्पर्धेला उपस्थित राहिलेले विपुलजी पाटील आपणास विनंती करतो आपण पोडियमवरती यायचंय. मी सदाजी राणे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करायचा आहे विपुल पाटील यांचा. सातत्यानं साईदीप स्पोर्ट्स विरारला ज्यांनी सहकार्य केलंय, ज्यांनी प्रेम दाखवलंय असे आमचे मित्र विपुल पाटील यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. यानंतर या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर आदरणीय अजितजी आरडे यांचा देखील आपण पोडियमवरती सन्मान करतोय. थांबायचे सदादादा आपण तिथेच. अजितजी आपण या, आपला देखील व्यासपीठावरती स्वागत सन्मान होईल. अजितजी आरडे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचे आपण. या स्पर्धेकरिता उपस्थित राहिलेले आमचे समालोचक मित्र, तळा तालुक्याचा बुलंद आवाज आदरणीय अजित आरडे यांचा सन्मान. थँक्यू अजितजी. या ठिकाणी मला आत्ता माहीत पडलंय आदरणीय पाटील काका देखील उपस्थित आहेत. या आपण आमचे मित्र विपुल यांचे वडील सदाजी आपण पुन्हा एकदा यायचंय. या ठिकाणी पाटील काकांचा आपण सन्मान करणार आहोत. सॉरी मला माहीत नव्हतं विपुल, आपण देखील लक्षात आणून द्यायला पाहिजे होती गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पाटील काकांसाठी देखील व्हायला पाहिजेत. आमच्या मूळच्या रायगड जिल्ह्यातील अलिबागचे हे सुपुत्र आहेत. आज मुरुड जंजिरेचे सुपुत्र आहेत. आज कामानिमित्त आज विरारमध्ये ते स्थायिक आहेत. आणि संकल्पना आम्हाला देखील आली होती की विपुल देखील म्हणत होता की आमचा मुरुडचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळावा, पण यावर्षी नाही आहे काका. नक्कीच पुढच्या वर्षी आपला संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये असावा. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला देखील दीर्घायुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं ही जीवदानी चरणी प्रार्थना. चला होईल दुसऱ्या डावाला सुरुवात. 24 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग आपण पाहणार आहोत. अजितजी या, आपण अजितजींना आमंत्रित करतोय. कॉम्बॉक्स मध्ये पहिली मॅच 53 धावांचा यशस्वी पाठलाग टीम NR स्पोर्ट्स पाटणने केला. आता या दुसऱ्या मॅच मध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो चिन्मय 11 गुहागरला. चला क्षेत्ररक्षण जसवली बागमांडला विभाग. विजय दादा चला वेळ थोडासा कमी घेऊयात आपण. विजयजी कांबळे यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागातील खेळाडूंना दिलेली ही संधी. यावेळेस क्षेत्ररक्षणा करण्याकरिता दाखल होतील ते जसवली बागमांडला विभागाचे श्रीवर्धनचे खेळाडू. 24 चेंडू 53 धावांचा पाठलाग चिन्मय 11 गुहागर. आपण देखील सज्ज राहायचं आहे. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. ज्या ठिकाणी अजित जी आरडे आपल्यासोबत जोडले. थँक्यू. चेक. धन्यवाद. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती पतींच्या चरणी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर 14 विद्या 64 कला बुद्धीचा गंधर्याला प्रथमतः वंदन करून या खेळपट्टीला नतमस्तक करून या स्पर्धेच्या दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर त्याचबरोबर खेळाडूंना देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि थेट घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये जिथे खऱ्या अर्थानं साईदीप स्पोर्ट्स चषक पर्व पहिलं अगदी या कोपरी मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वप्रथम साईदीप स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय सन्माननीय आमचे गुरुवर्य त्याचबरोबर मार्गदर्शक दीपेश माने सर त्यांना या स्पर्धेकरिता एक दिवशी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. प्रथमतः जर आपण पाहिला चिन्मय 11 गुहागर आणि जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपण पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्रथमतः जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन फलंदाजी करत असताना रणसंख्या उभारली आहे. 53 धावा फलकावरती वधारल्या गेल्यात. तथा 24 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. आपण पाहताय ऐकताय आणि या स्पर्धेचा आनंद घेताय. साईदीप स्पोर्ट्स चषक 2025 चा हा महासंग्राम
53 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. तर अर्थातच श्रीवर्धन विभागातील हे संपूर्ण खेळाडू अगदी आपल्या तालुक्यातील 11 दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मग आपल्या गावासाठी खेळताना व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील सातत्यानं अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंचा आपण पाहिलं आहे. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलात ना तर आज कोपरी या क्रीडांगणामध्ये मैदानाच्या आतमध्ये हे 2 तालुक्यातील द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चला आपण सुरू करायचं आहे स्पर्धा. अगदी आपण पाहतोय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दिमागदार याची देहा याची डोळा आज खऱ्या अर्थानं रंगतोय संपूर्ण कोपरी नगरीमध्ये. जर आपण पाहिला साईदीप स्पोर्टचा चषकचा सोहळा 2025चं पर्व पहिलं आणि त्यातच सर्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये, 2 दादा संघ, एक बाजूला श्रीवर्धन विभाग तर दुसऱ्या बाजूला गुहागर विभाग. गुहागर विभागाची आघाडीची जोडी प्राणबेक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. शैलेश आणि जितेश 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती पहिलं गोलंदाज यस 53 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी अगदी तालुका गट शनिवार पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर आपण पाहिलं तर मग उद्या ग्रामीण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण गट 2 दिवसाचं हे द्वंद्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी सज्ज झाली आहे. शैलेश आणि जीत मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजची मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता दीप्तेश पहिलं षटक हाताळण्याकरिता पहिला स्पेल डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती रवाना होतोय दीप्तेश. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे आपल्याला शैलेश जीत पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला शैलेश पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डिलिव्हर करण्याकरिता पहिला बॉल इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला डीप मध्ये. चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. बॉलला चेस केली आहे. 2 धावा अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावांचा पाठलाग आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे मैदान के अंदर हारा वही जो लढा नाही. आता तुम्हाला लढायचं आहे, जिंकायचं आहे, परिश्रम दोन्ही संघाला दाखवायचे आहेत. मग कोणताही खेळ केला आधी गावासाठी केला, सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळेल. आता कोणता खेळाडू यावेळी सिद्ध होणार आणि प्रसिद्धी मिळवणार ह्याची देखील चर्चा रंगणार. यावेळेस लेग स्टिकला मिस करून जाणार चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वदरली जाते. 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्कवरती आपल्याला दीप्तेश पाहायला मिळत आहेत. येस निगडीगडी गावाला बिलॉंग करणार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलात तर श्रीवर्धन विभागातून खेळताना पाहायला मिळत आहेत. गुहागर विभागामधून पाहायला मिळत आहेत. येस श्रीवर्धन टीमकडून आपल्याला सातत्यानं आपलं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धावची सांगता. पुढचा बॉल. यावेळेस देखील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, कडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न असफल राहिले. आणखीन एक निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्यानं व्हेरिएशन आपल्या
भारतातील वेगवेगळे चेंडूच्या डिलिव्हर्ड पिचिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दीप्तेश पाहायला मिळतात. यस जसवली बागमंडला विभाग श्रीवर्धन या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला दीप्तेश निघालेत पुन्हा एकदा. इनसाइड आउट खेळला, क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती, वेगानं बॉलला चेस करतील का? यस डेफिनेटली पहिली सफलता प्राप्त होते. पहिला विकेट, बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे मास्टर. 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली सफलता प्राप्त झाली आहे. फलंदाजाला माघारी परतवला दीप्तेशनं. अगदी पहिल्या षटकामध्ये आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. दीप्तेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, न्यू इंडिकेट नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषी गोता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर 3 इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं म्हटलं जातं. अगदी मग संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ऋषी. पुढचा बॉल सफल झाले, बॅकफुटला गेला आणि उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, तो बनेल दर्शक. 13 कबूल 17 कमाला और झुकेगा नहीं बुरी नजर वाला, तू ठोक डीजे वाला. थँक्यू. अगदी 5व्या चेंडूवरती घणाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये म्हटलंय. अगदी संघाचा तारणहार इनॅट नंबर 3 पाहायला मिळतोय. ऋषी षटकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या 9 आकड्यावरती हलक्यातून स्टे केलाय. शॉर्ट लेगला थर्ड क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 30 या सलकरच्या आतमध्ये आपल्याला पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. पहिले षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटका अखेर रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा फलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिलं षटक संपुष्टात आलं. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जसं दुसरं षटक येईल मार्गस्थ पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटीशी विश्रांतीच्या विश्रांतीमध्ये डीजे मास्टर यांना संधी. थँक्यू डीजे मास्टर. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटका अखेर रणसंख्या जाऊन पोहोचली आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकात तळण्याकरिता युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उंचपुरा हा माक्षण गोलंदाज सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुजल दाखल झाले. समोर जर आपण पाहिलं तर ऋषी ज्याची बाट बोलू लागले, ज्याच्या बाटमध्ये घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकावरती 5व्या चेंडूवरती तो बिग ब्लास्ट पाहायला मिळाला. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. सातत्यानं म्हटलं जातं वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळेसाठी कोण थांबत देखील नाहीये. पहिले षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे स्पर्धा आपण पाहतोय दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. साईदीप स्पोर्ट्स विरार यांच्या संयुक्त विद्यमानानं हा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात ना तर साईदीप स्पोर्ट्स परिवाराकडून हलक्यातनं स्टे केला. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव वर्जित होताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता आपण सुजलला पाहतोय. सुजल इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संघासाठी दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता समोर जर आपण पाहिलं ना तर कोंडी फोडण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळताना आपण दीप्तेशला पाहिली आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता दुसरं स्पेल सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय. समोर जर आपण पाहिलं किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश हलक्या हातानं फक्त स्टे केला. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये. दुसऱ्या धावेचा कॉल.
येस रनिंग बिटवीन द विकेट ला जबाब राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट मोठं आहे. टार्गेट डिपेंड्स करत असताना 53 धावांचं त्यांना माहिती आहे. कारण सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती एक म्हणजे मुंबईची लाईफलाईन रेल्वेला संबोधलं जातं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटच्या पटलावरती एकेरी आणि दुहेरी धावेला सातत्यानं प्राधान्य दिलं जातं. सुजल देखील कुठे कमी आहे. सुजल देखील सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. ते टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळी घेतोय. सरळ यष्टीरक्षकाचा विसावतोय. निर्धावची सांगत आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चिन्मय 11 गुहागर मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं प्रयत्नांचा परिश्रम करताना पाहायला मिळतात. स्पर्धा मोठी आहे आणि सध्याच्या घडीला जर आजचा गट आपण पाहिला तर तालुका गट आपल्याला पाहायला मिळतं. मोठमोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धावची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवितील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचंय पुन्हा. आता सिद्ध कोण होणार. क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंगॉतला डीपमध्ये तैनात. बॉलला चेस करतात. चांगली फेक देखील त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 14 रन्स फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला सुजयनं प्रभावित केलंय. गोलंदाजानं धारदार बहारदार गोलंदाजी राहिली आहे. अगदी स्वतःच्या गावासाठी खेळत असताना देखील व्यावसायिक दर्जाचा खेळ मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो याचं प्रात्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुजयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यस मग स्पर्धा मोठी आहे आणि आयोजन देखील मोठं आहे आणि खेळ देखील दमदार झालं पाहिजे. आणि कौशल क्षेत्ररक्षक आहेत. संधी निर्माण झाली आहे आणि सरळ आणि साधा सोपा झेल धरतीला दान झाला. आता विचारा त्या अब्दुल रज्जाकला ज्यानं खऱ्या अर्थानं भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर 35 या धावसंख्येवरती झेल सोडला आणि तदनंतर 97 धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः पाकिस्तानला परतीचा प्रवास करावा लागला. क्रिकेटच्या पटलावरती काय सांगितलं जातं, अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. तर समीकरण दुसऱ्या षटकाअखेर रणसंख्या दुहेरीच्या साह्यानं 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 2.00चा आपण जर खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयाकरिता 12 चेंडू जर आपण समीकरण पाहिलात तर 37 धावा. आता झेल सोडला आणि झेल सोडला ज्याच्या बाटमधून घणाघाती प्रहार पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिला आणि त्याचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. आता काय करेल, काय बिघडेल याची देखील चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगणार. सर शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली आहे का? येस 2-1. येस 1 धाव आली आहे. तिसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंग ऑफला डीप मध्ये तैनात. 1 धाव अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळत. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साह्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 17 धावा फलकावरती. अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटच्या सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. समोर ड्राईव्ह केलाय. ओव्हर द बॉलर हिट. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले प्रयत्न राहिलेत. बॉलला चेस करत असताना शेखर पाहायला मिळाले. धारावी संघाचा सातत्यानं मोठा उभारता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या आतून झेल सुटला. चांगले प्रयत्न राहिले. एफर्ट्स चांगल्या प्रकारचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तिसरे षटक हाताळण्याकरिता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अनु आपल्याला पाहायला मिळतात. शफल झाले. बागफुटला गेले. कट केलं. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहील आणि बॉलने गाठली सीमा रेषा. आलाय दर्जेदार, शानदार, असरदार, धमाकेदार, साईद स्पोर्ट्स विरार ब्रँडेड षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. पवई क्रीडा विभाग असोसिएशन दापोलीचे आमचे जवळचे मित्र वाघविणे गावचे सुपुत्र आदरणीय कल्पेश दादा यांचं शुभागमन झालंय. कल्पेशजी शिगवण आपल्या या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. तथा राजापूर तालुक्यातील आमचे मित्र अर्थातच जयेश सुतार यांचं शुभागमन झालंय. जयू आपलं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. यस, षटकाला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या जाऊन पोहोचती आहे. 25 धावा, अर्धा पल्ला मैदानाच्या आतमध्ये पार झालाय. अजून या अर्धा बाकी आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. शेखर आहेत बॉलवरती. पुन्हा संधी 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 सातत्यानं जीवनदान. यस, पंचांचं बोर्ड हवेत. यानी की काम तमाम. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट नवीन उमेदवार दाखल झालेत. अभि मैदानाच्या आतमध्ये. आता अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही आहे. अभि हे तो सब मुमकिन आहे. मैदानाच्या आतमध्ये अभि दाखल झालाय. यस, आपण जर पाहणार आहोत आगामी कालावधीमध्ये पुढच्या अगदी या नुकत्याच संडेला आपण पाहणार आहोत 77 एनडी स्पोर्ट्स जोगेश्वरी यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आपल्याला भेटीला येते. आयोजित भव्य क्रिकेटची स्पर्धा कुनक्स तेजस मिंगे वाढदिवस चषक 2025चा हा महासंग्राम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मालिकावीर सायकल्स देखील तिथे आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाईल. या स्पर्धेचा देखील आनंद घेत राहा. हाफ ट्रॅकर हापम पूल हापम चॅक करण्याचा प्रयत्न आडवा बाटनं खेळलाय. लॉंग लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेक बॅकअप चांगला मिळालाय. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27. आता विजयाकरिता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये बनवायचे 26. 6 गेंद 26 रन. 6 धावा 26 6 चेंडू 26 धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बडा मंच बडा पंच खून बनेगा इस टुर्नामेंट का सरपंच अगदी आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला जे चांगले खेळ करतील ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सरपंच म्हणून पाहायला मिळतील. यातील मात्र शंका नाही आहे. शेवटचा षटक मार्गास्थ आहे. शेवटचा षटक हाताळण्याकरिता मग एक बाजूला आपण जशवली बागमंडला विभाग श्रीवर्धन की चिन्मय 11 गुहागर. चिन्मय 11 गुहागर की जशवली विभाग बागमंडला विभाग श्रीवर्धन या दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोण जिंकणार आणि कोण पराजित होणार हे देखील आपण पाहणार. पहिलं षटक शेवटचा स्लॉगर हाताळण्याकरिता आर्यन पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टीपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. मैदानाच्या बाहेर आणखीन एक बिग ब्लो डिपार्ट्स गॉन. थँक्यू. अगदी मग आपल्याला पाहायला मिळतं सातत्यानं श्रीवर्धन विभागाला बिलॉंग करत असताना जसवली बागमंडला या विभागातून खेळत असताना आर्यन्स याचे वडील देखील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात. अगदी रामदास सर पाठीराखे मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं मग आपण पाहिलं की अगदी मुलगा आणि खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं खेळताना आपण पाहिली. त्याबरोबर आपल्या मुलासाठी पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि त्याकरिता जर आपण पाहिलं त्यांचे वडील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. न्यू इंडिकेट नवीन उमेदवार दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. विषय पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू आपाम बोल आपाम चॅक करण्याचा प्रयत्न असफल राहिले. सरळ निर्धाव. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धावची सांगता आर्यन देखील प्रभावित करतोय. अगदी माझ्या वडिलांचा पाठिंबा माझ्या पाठीवर कायम आहे आणि त्या हेतून आणि तो समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सादरीकरण करताना पाहायला मिळत आहे.
शरीराचा वेध घेतोय चेंडू. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित होतीये. एकेरीच्या सण रणसंख्या जाऊन पोहोचतीये 28. 28 धावा. येस साईदीपचे सर्व दीपेशजी माने सर आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन. ऋषी कुठे थांबायला तयार. ऋषीच्या बाक मधून आला घणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. सातत्यानं म्हटलं जातं ना, हिमतीने हरा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तो जो घणाचे गाव सोसतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध व्हायचं आणि यावेळेस मात्र ऋषी सिद्ध होतोय. थांबायला तयार नाहीये. वन्स अगेन अनदर बिग हिट. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. ND लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. DBN लाईव्ह यावेळेस देखील जोरकस प्रहार आणि शेवटचा गोड करणारा हा. अगदी जर आपण पाहिलं ना तर पराजिताच्या छायेखाली परंतु जात असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. काही हरकत नाही. हडलक टीम, चिन्मय 11 गुहागर आणि अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जशिवली बागमंडला विभाग श्रीवर्धन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात नाणेबेगीच्या कॉलकडे, जिथे आमचे गुरुवर्य मार्गदर्शक दीपेशजी माने सर. थँक्यू अजितजी. चला लगेच कर्णधार. चला जसवली बागमंडला विभाग कर्णधार आपण यायचंय. आणि सोबत चला NR स्पोर्ट्स पाटणचे कर्णधार आमच्या सोबत आहेत. ओमकार वारीक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. लगेचच आपण हा गट क्लिअर करणार आहोत, ज्या ठिकाणी अ गटामधला आपण म्हणू शकतो हा अखेरचा सामना जो खेळला जाईल NR स्पोर्ट्स पाटण आणि त्यांच्या